मराठा समाजाला ओबीसींप्रमाणे 8 योजनांमध्ये सवलती, मराठा समाजाला शैक्षणिक सवलती आणि सोयी सुविधा लागू, फडणवीस सरकारचा मोठा निर्णय. मराठा आंदोलनातील मृतांच्या वारसांना सरकारकडून आर्थिक मदत जाहीर, 34 व्यक्तींच्या वारसदारांसाठी प्रत्येकी 10 लाख रुपयांची मदत, सरकारकडून 3,40,00,000 रुपये मंजूर. नाशिकमध्ये गोकुळ गीतेंच्या बंडखोरीमुळे महायुतीत पेच, महाजनांसोबत बैठक न घेता सामंत मुंबईकडे निघाले. गोकुळ गीते प्रसाद हिरेंच्या पाठिंब्याकरता प्रयत्न सुरू होते. नाशिकच्या जागेसंदर्भात सकारात्मक चर्चा सुरू, चर्चेअंती नाशिक आणि जळगावात पाठिंबा मिळेल. महायुतीचे सर्व 17 उमेदवार विजयी होणार, उपमुख्यमंत्री शिंदेंकडून विश्वास व्यक्त. गोकुळ गीतेंच्या पाठिंब्यासाठी प्रयत्न सुरू, बंडखोरीच्या विषयावरती लवकरच पडदा पडेल. जळगाव नाशिकमध्ये लवकरच मार्ग निघेल, गिरीश महाजनांचं वक्तव्य. ठाकरेंच्या सेनेतून हकालपट्टीनंतर बाळ माने भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता. भारतीय जनता पार्टी माझं मूळ घर, आईवडिलांकडे परत जायला काहीच अडचण नाही, बाळ मानेंची सूचक प्रतिक्रिया. ठाकरेंच्या सेनेतनं हकालपट्टीनंतर बाळ माने आणि विनायक राऊतांमध्ये जुंपली. विनायक राऊतांना शिंदे सेना ठाकरेंकडे हेर म्हणूनच ठेवणार. बाळ मानेंची टीका, तर पक्षाशी बेईमानीचे धंदे आम्ही कधी केले नाहीत, विनायक राऊतांचं प्रत्युत्तर. जळगावात भाजप विरोधात शिवसेनेच्या रेश्मा काळेंची बंडखोरी, निवडणूक जिंकेन किंवा हरेन पण माघार घेणार नाही, कुणालाही पाठिंबा देणार नाही, रेश्मा काळेंची भूमिका. पुरेसं संख्याबळ असताना भाजपकडनं घोडेबाजार कशासाठी, अर्ज माघारीसाठी 150 कोटी दिले, संजय राऊतांचा आरोप. तर राऊत पैसे मोजायला होते का, उपमुख्यमंत्री शिंदेंचा सवाल. पुणे परिषदेतनं पवारांच्या राष्ट्रवादीनं माघार घेतल्यामुळे काँग्रेस आणि ठाकरेंची शिवसेना नाराज. पुण्यामध्ये महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचा काँग्रेसचा प्रस्ताव, तर महाविकास आघाडीमुळे पुण्यात ठाकरेंच्या शिवसेनेचं नुकसान, वसंत मोरेंची टीका. सोलापुरात महाविकास आघाडीत फूट, उत्तम जानकरांचा स्वतःच्या पक्षाच्या उमेदवाराला विरोध, मतदानावरती बहिष्कार टाकण्याचा आमचा निर्णय, जानकरांची माहिती. चिंचवडच्या यात्रेत मेड इन पाकिस्तान वस्तूंची विक्री केल्याचा महिलेचा दावा. मोरया गोसावी मंदिर परिसरातील यात्रेतला प्रकार, व्हिडिओ व्हायरल, पोलिसांकडून तपास सुरू. नाशिक टीसीएस धर्मांतरण प्रकरणात धक्कादायक खुलासा, झाकीर नाईकचे व्हिडिओ दाखवून पीडितेचं धर्मांतरण केल्याचा संशय, निदा खान विरोधात आरोपपत्र दाखल. कॉक्रोच जनता पार्टीचं उद्या दिल्लीमध्ये आंदोलन, एअरपोर्टवरती कुणीही येऊ नका, तिरंगा आणि पुस्तकं घेऊन थेट जंतर मंतरवरती या, सीजेपी प्रवक्त्यांचं आवाहन. सुरक्षेच्या कारणास्तव दिपकेंच्या छत्रपती संभाजीनगरमधल्या घराबाहेर पोलीस बंदोबस्त तैनात. गॅस आणि डिझेल नंतर आता राज्यातल्या काही भागात डीएपी खताचा तुटवडा, खरीपाच्या तोंडावर वाशिम जिल्ह्यात डीएपी खत मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संताप. मराठवाड्यातल्या अनेक भागात अजूनही नोट टंचाईची समस्या कायम. हिंगोलीतल्या वसमतमध्ये 8 दिवसांपासून एटीएममध्ये पैसे नाहीत, नागरिक हैराण. जळगावच्या सराफा बाजारात सोना चांदीच्या दरात मोठी घसरण, सोनं 1,500 तर चांदीच्या दरात 10,000 घसरण, सोन्याचे दर 1,58,000. राज्यात मान्सूनपूर्व पावसाचा धुमाकूळ, इंदापूर संगमनेरमध्ये वादळासह गारपिटीनं घरांची छपरं उडाली, तर मालेगावात पिकांचं नुकसान, बारामती, करमाळा आणि धाराशिवमध्ये मुसळधार पावसाची हजेरी.